तुझ्याच नात्यातलं कुणी तर तुझ्या वाईटाव टपलंय. तुझ्या घरची लक्ष्मी उद्या रुसून निघून जाणार आहे. मला काहीच कळत नाहीये. घरातील लक्ष्मी रुसून जाईल म्हणजे नक्की काय होणार आहे? रंजना, तुम्ही घाबरत काय एवढं? काय विचार करताय? काय टेन्शन आहे का? नाही, काही नाही. काय नाही कसलं? आम्ही 4-5 आवाज दिले तुम्हाला, तुम्ही ऐकलं सुद्धा नाही. काय झालंय? हेच, हे लग्न कसं नीट पार पाडेल ह्याचा विचार करत होते. रंजना, खोटं नका बोलू. तुम्हाला चांगलं माहितीये या लग्नाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली, त्यामुळे ते व्यवस्थितच होणार. खरं सांगा, कसला विचार करताय? गोंधळाच्या रात्री त्या बाईच्या अंगात आलेल्या देवीनं काय सांगितलं ते आठवतंय ना? तुझ्या घरची लक्ष्मी रुसून निघून जाईल. मला कळणं झालंय आता कुठलं नवीन संकट येऊ घातलंय. काय तुम्ही रंजना त्या गोष्टीचा विचार करताय? काढून टाका डोक्यातनं. अहो, लोकांना घाबरवण्यासाठी करतात हे सगळं. कसं असतं ना रंजना, आपण माणूस म्हणून माणुसकीनं जगला ना तर कशाला दुःख आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि रंजना, नियतीचं नियतीच्या हातात सोडायचं. हीच नियती आता काय खेळ खेळणार आहे कळणार झालंय. माझी देवीवर श्रद्धा आहे आणि ती जर मला काही सांगू पाहत असेल तर मला त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. हे देवी माते, माझ्यावर रुसू नकोस ग. आजचं मंगल कार्य सुखरूप पार पडू देत. राया, आवर लवकर. हे बघ, तुझे कपडे बेडवर काढून ठेवले ती, नाहीतर आईने आणि विचारत बसशील कुठे आहेत आणि मी कामात असायचे. आणि टेबलावर चहा बी ठेवला, तू पिऊन घे थंड व्हायच्या आत. आज लई काम आहे ती बघ, पटापटा उरकावं लागल. आवर आवर आवर. ऐको, घाबरले की? घाबरायचं काय त्यात? मीच आहे. की हे काय मधनच काय तवा? माझी बायको, माझी खुली, लाजायचंय काय त्यात? अरे हो, पण वेळेचं जरा भान ठेवावं. प्रेमात वेळेचं भान ठेवायचं असतंय वय? जी भान हरपून टाकतं तीच खरं प्रेम. आणि दिवसेंदिवस जरा मी जास्तच प्रेमात पडत चाललोय तुझ्या. हो ना? मग आजच्या दिवसापुरतं तुझ्या प्रेमाला जरा आवर घाल, कारण मला लई काम आहे ती जेवण बनवायचंय. ती आई बघल. अरे लग्नासाठी हार फुलं आणलीत का नाही ती बघायचं आहे. आचार्यांना समजून सामान काढून द्यायचं आहे. ते अनिल बघल. राया, येणाऱ्या पाहुण्यांचं पाहुणचार करायचं आहे मला. ती गुली मावशी बघतील. लग्नाची तयारी करायची आहे. ते भाऊसाहेब बघतील. हुई जिसने औषधं द्यायची आहे ती सोड. हुई तिची ती घेईल. हो ना? मग मी काय करू? तू फक्त माझ्यावर प्रेम कर. तर ब्रेक लाव तुझ्या गाडीला. अगोदर माझ्या कामाचं बघूयात आणि त्यात वेळ मिळाला मग प्रेमाचं बघूयात. हा, म्हणजे मी सगळ्यात शेवटी? आता तर तुला सोडतच नसतो बघ. अरे असं काय करतोयस भाऊसाहेब? अगोदर ही लग्न पार पाडूयात मग प्रेमाचं बघूयात. अगं बाई, आज कुणीतरी लई गोड दिसते. मी काय म्हणते भुयाची, आज लोकांना प्रश्नच पडल, नक्की नवरी कोण आहे ती? हा, मग तुला काय वाटलं मी म्हातारी झाले म्हणून तर मंडपापासून लांब उभी राहणार आहे? नाहीतर माणसं मलाच नवरी समजून मंडपात उभी करतील.
या बरं तुम्ही इकडे बसा या. तुमचा खाव घेऊन आलीये मी. ही घ्या. हे काय आहे? तसं तुम्ही म्हातारं नाहीये, पण पुढे जाऊन म्हातारं होऊ नये म्हणून औषध आहे. ही घ्या आणि गोळ्या बी घ्यायच्यात तुम्हाला. आजचे दिवस सुट्टी दे की, नाहीतर कट्टी. अजिबात नाही, सुट्टी कशाला पाहिजे. जी आज लग्नाची लई गडबड आहे आणि त्या गडबडीत तुम्ही आजारी पडलात तर आपण काय करायचं सांगा मला. तुझं समजा खरं आहे ग, पण आज मला भूकच नाहीये. हा, अशी कशी भूक नाही. तुम्हाला हे प्यावंच लागेल बरं का, नाहीतर मी इथनं जातच नसते. मग राहू द्या बाकीची कामं. बरं बाई, आण इकडं. तू माझं ऐकणार नाही, दूध पिल्या बिगर मला सोडणार नाही. हा, आता कसं. आणि आता येळेवर गोळ्या घ्या. घ्याल ना. मी परत अर्धा तासाने येऊन बघणार बर का. घेते बाई, काळजी करू नकोस. पण काय ग, मी तुझी आजी सासू आहे की तू माझी सासू आहे हेच कळत नाही. अरे यार, या ना कोणीतरी इकडे. मला नाही येत साडी नेसता. कुठे गेले सगळे घरचे. मला माहिती आहे ना मला साडी नेसता येत नाही. मग कुठे गेले ही. कोण आहे. मी आहे कृष्णा. आता हिचं सकाळी सकाळी तोंड बघायला लागेल. काय हिचं काम. हा बोल. अगं आवरलंय का तुझं. नाही अजून. दरवाजा उघड ना. चहा घेऊन आले होते तुझ्यासाठी. हा ठेव तिथे. हे घे. ठेव ग. अगं हसायला काय झालं. नाही नेसली मी कधी साडी एकटीने. नाही येत मला साडी नेसता. काय करू मी. गांत्रा, मग काय झालं. मी आहे ना, मी नेसवते तुला साडी. थांब, ये इकडे उभं राहा. बघू. थँक्यू. अगे थँक्यू काय त्यात. ते पहिले सोड. छान दिसतेस. मी आहेच छान. कृष्णा, त्या नीऱ्या जरा नीट कर ना. मला वाटतं त्या नीट नाही झाल्यात. हा, ही तर फक्त सुरुवात आहे. मला एकदा या घरात येऊ दे, मग बघ. तुझे नाही हाल करून तुला या घरातून बाहेर काढलं तर मी पण अंतरा नाही. त्यासाठीच तर मी या घरात येतेय. बघ बरे झालेत काय व्यवस्थित. हो, थँक्यू सो मच कृष्णा. तू आली नसतीस तर आज मी दिवसभर तयार होत राहिले असते. बरं, पटदिशीने तयार हो. हळदीसाठी बायका येतच असतील. आणि हो, मदत लागली तर नक्की हाक मार. हो. हा, मी बाकीची कामं आटपून घेते. आलेच. ए यार सोन्या, गॅस वाढव गॅस वाढव. आगा तात्या निकात गमगमाट सुटला अगदी. ए बाबा, जेवण आजच बनवायचंय. इकडे दे. अरे वा, अनिल दादा तयारी सुरू पण केली आहे. वहिनी आणलाय तर नादच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे की. एवढं आहे बघा. बरं दादा, सगळं सामान मिळालं ना तुम्हाला. हो मिळालेलं आहे.
दादा हा. तेवढं तेल तिखट बेताना टाका बर का हो. आणि गोडाचं बनवायला घ्याल तर साखर कमी वापरा होय. अन दादा जेवढ्या माणसांचं जेवण सांगितलं तेवढ्याच माणसांचं बनवा जास्त नासधूस करू नका मला नासधूस झालेली आवडत नाही हा अहो वहिनी तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ह्या डिपार्टमेंट कडे मी स्पेशल लक्ष देणार आहे. अहो तुम्ही हा मी इकडे बघतो सगळं. हे बाबा दादा. चाललंय हा चाललंय. तेवढं सगळ्या भाज्या मिठाच्या पाण्यात काढा बर का आणि होतं, दादा होतं. व्यवस्थित धुवून हा ए बाजा रे बाबा आणतो मामा. कळलं का ते बाबाचे लग्न लागायची वेळ आली इथं. थांबा नमस्कार काय ग पहिल्यांदाच बघत असल्या का काय बघतेस कसा दिसतोय भारी दिसतोय ना अगं हलक्यात कामच नसतंय आपलं हा म्हणजे बरा दिसतोय हो का बर मी कपडे बदलून येतो मग नाही भारी दिसतोयस अगं ही काय तू आवरला नाहीस अजून आता काय लग्न झाल्यावर तयार होणार आहेस वय जा बरं पटकन आवरून घे आता ती कामं करते आणि मग आवरते मी तुझं काय बी ऐकणार नाही तू पहिले तयार हो बाकीचे काम मी करतो ना आणि ती राहिलेली काय? मामा मामी मामे कसं आहेस मामा आम्ही एकदम मस्त आहे. तू कशीस? बरी बरं तुम्ही दोघं बसा मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले अगं थांब इकडे तू अजून तयार नाही झालीस होय ग ती नाश्ता बिष्टा राहू दे बाजूला जाऊन पटदिशी तयार हो जा अगं सून आहेस तू या घरची आणि लगीन घरामध्ये कुणी असं राहतं वय जा बघू तयार हो अगं बाकीची काम मामी मी तिला तेच सांगत होतो ती माझं ऐकतच नाही हो आवरते हा आलेच एवढं ऐकून दाखवायची गरज नाहीये मामा मी चला बस होय. या. सेंटरला लागली ना टिकली आंत्रा अगं तू एवढी खुश कशी काय आहेस? म्हणजे म्हणजे अगं खुश होण्यासारखं या लग्नात काय आहे? त्या ऋतिकच्या नावावर कारखाना नाही पैसा बी नाही आणि त्याच्या नावावर जमीन बी नाही तरी सुद्धा या लग्नावर तू होकार दिलायस. बरं होकार दिलास तो दिलास वरून तू एवढी खुश आहेस. नाहीतर काय अगं या घरात गुलीला आणि ऋतिकला अजिबात इज्जत नाही त्यावरून तुझी काय अवस्था होईल बघ. अगं तुला श्रीमंत घरातला नवरा पाहिजे होता आणि यांचे तर खायचे वांदे. तुला या ठिकाणी किती लाचारी जीवन जगावं लागेल याचा विचार केलायस? पटतंय मला तुमचं डॅड मी नाही लाचारीत जगू शकत या वेळेला तुझं लग्न अगदी धुमधडाक्यात लावून देणार आहे मी. या घरात तुला कसलीच कमी पडू देणार नाही. मी वचन देतो तुला. म्हणजे अंतरा हे सुद्धा लग्न मोडायचा विचार नाही ना तुझ्या डोक्यात? नाही डॅड मी आता हे लग्नही करणार आणि मी श्रीमंतीत पण जगणार. गुरुजी या ना या. माणुसकी नसलेल्या माणसांचं मला काही एक ऐकायचं नाही. एका माणसाचा बळी घेताय तुम्ही. तुमचं तोंडही बघायचं नाही मला. निघा चालते व्हायतून. या गुरुजी या. रणजे
अगं ही तीच गुरुजी आहेत नव्ह का, ज्यांनी रायाची पहिली बायको मरणार आहे असं भाकीत केलं होतं. अगं ह्या दादाला काही वेळ लागले का काय? यासने कशाला घेऊन आलाय? एवढ्या दिवस जे आपण राया कृष्णापासून लपवून ठेवलं ते या गुरुजींकडे त्यातने कळलं तर लई महागात पडेल आपल्याला. थांब जरा, मी बघतीच या दादाकडं. तू काळजी करू नकस रंजे, आलीच मी. या की या. ओ कोचळे, अहो किती वाजता पोहोचले? लग्न लावलं येणार होते का काय? हे स्पीकर वाले आपले. बर दादा एक काम करा, एक स्पीकर इथं लावा आणि एक मंडपाजवळ लावा. बरोबर, ठीक आहे, हा? ओके, ठीक आहे. अनिल हा जेवणाचं कुठवर आलं? अहो जेवण रेडी, तुम्ही फक्त सांगा कुठं आणि कधी लावायचं ते. बरं लग्न झालं का नाही, जेवणाची व्यवस्था त्या बाजूला करायची, म्हणजे पंगत बसायला त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त माणसं जेवून उठतील. हा? आता करतो. जा. भाऊ तुम्ही अजून तयार नाही झाला होय? तयार नाही झालं? आईनं दिलाय तुमचा, बदलू? नाही नाही तसं नाही, हे भारीच दिसतंय हो, पण तुम्ही अजून व्यवस्थित तयार नाही झालाय. व्यवस्थित म्हणजे अजून काय कलर पाहिजे र? मी सांगतो तुम्हाला, या इथं बसा. अरे उशीर होतोय भाऊ या. बर बाबा. हा मी आलोच. तुम्ही बांधणार? हो चालतंय. भाऊ आता कसं एकदम तयार झालं का वाटतंय बघा तुम्ही. म्हणजे एक नंबर. एकच नंबर, हलक्यात कामच नाही तुमचं. शाबाश पोरा. बर मी आलोच. दादा तुला काय कळतं का नाही रे? का ग? अरे अख्ख्या जगात तुला काय तीच गुरुजी भेटली आणायला. अरे दादा तुला माहिती नाही का, याच गुरुजींनी भाकीत केलं होतं ना रायाची पहिली बायको मरणार आहे ते. मग काय तर, हे बघ कृष्णीला आपण ह्या घरात फक्त मरायसाठी आणल्या आणि ही गोष्ट राया कृष्ण दोघांनी बी माहित नाही. त्याच कळलं तर केवढ्यात पडेल. आत्ता माझ्या लक्षात आलं, रायाची आणि कृष्णाची या गुरुजींबरोबर भेट होणार नाही याची बरोबर मी काळजी घेतो. तुम्ही काय काळजी करू नका. ती तू बघ काय करायचं ती. ठीक आहे. चल रंजे. असं कसं डॅड, इतकी महत्वाची गोष्ट त्या दोघांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. पाणी का? एक मिनिट. अनिल ए अनिल ए अनिल वर ये लवकर. वड वड. असंच घट्ट पकड, मी गाठ मारतो. हा काय
माझ मला आता वागन आभाळ तू माझ समजना माझ मला आता वागन आभाळ तू माझ जीन झालं चांदन खुळी प्रीत ओठांवर तुझ माझ गीत जपलं या काळजात फिरतीच न्यार नात खोडाली या बाकी जगरीत बोलत या आज काकन आभाळ तू माझ हो समजना माझ वागन आभाळ तू माझ जीन झालं चांदन बांधली गाठ या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी अल्पायुषी ठरेल. गुरुजी गुरुजी ती जरा मानपानाचं बघायचंय चला की चला चला लवकर चला गुरुजी हो ते आलेच. भाऊ हा काय मी तू पुन्हा लग्न थाटामाटात तू आणि मी पुन्हा लग्न करूयात थाटामाटात. चल
काय नाही काय नाही. लग्नाची वेळ जवळ आलेली आहे. नवऱ्या मुलीला बोलून घ्या लवकर. वय दादा, अरे अंतरा तर हितच होती की, अजून कशी आली नाही? मावशी, मी कृष्णाला सांगतो तिला आणायला. हा राया, आता तूच अंतराला समजून सांग. का, काय झालं? रायाशी बोलल्याशिवाय लग्नाला येणार नाही असं हट्टच धरून बसले बघ. अंतरा कुठे? रूम वरती. ठीक आहे, मी आलो. अंतरा, काय झालं ग? अशी काय रडतेस तू? का नको रडू मी राया, मला खूप राग येतोय माझ्या नशिबाचा. का अशी अचानक नशिबाला का दोष देतेस तू? मग काय करू मी? तुला नाही कळणार आहे, तुझं आयुष्य सेटल्ड आहे. तुझ्याकडे बंगला आहे, शेती आहे, कारखाना आहे, सगळं सगळं आहे तुझ्याकडे. पण ऋतिकचं काय? त्याच्याकडे साधी नोकरी नाहीये. मला त्याच्याशी लग्न करून माझ्या आयुष्याची माती नाही करायची. ह्यो सगळा विषय तू अगोदर बोलायला पाहिजे होतास ना. आत्ता सगळी बोलून काय उपयोग आहे? हो, चुकलं माझं. गुली हत्याचा मान राखण्यासाठी मी लग्नाला होकार दिला त्या दिवशी. पण तूच सांग मला, मी कसा करू ऋतिक बरोबर संसार? आधीच आम्ही कर्जबाजारी आयुष्य जगतोय, मग लग्नानंतर पण तसंच जगायचं का मी? मला चांगलं आयुष्य जगण्याचा काही अधिकार नाहीच आहे का? हे बघ अंतरा, आत्ता या गोष्टींचा विचार करायची ही वेळ नाही. अगं तिथं मंडपात लग्नासाठी सगळी वाट बघतायत तुझी. चल तू. मी नाही करू शकत हे लग्न राया, नाही करू शकत. अंतरा, अगं तिथं मंडपात पाहुणे आल्यात, मोठी मोठी माणसं आल्यात तिथं. तू जर हे लग्न मोडलंस ना तर काय इज्जत राहील विदा त्यांची? आणि ऋतिक आणि गुली मावशीचं काय? त्यांचा जरा तरी विचार कर ना. आणि माझा विचार कोण करणार? हा, दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी मी माझं मन मारू का? आणि तरीही तुला वाटत असेल की मी ऋतिकशी लग्न करावं, तर माझी एक अट आहे. तू मला वचन दिलं होतंस ना, मी मागेन ते देशील म्हणून. बोल काय पाहिजे? विदा त्यांचा मान राखण्यासाठी तू मागशील ते द्यायला तयार आहे मी. माझ्या नावावर 25 एकर शेती कर. काय? बघितलं, मला माहित होतं तू तुझा शब्द नाही पाळणार. तुझ्याच्याने साधी 25 एकर जमीन सोडवत नाही. आणि तुला हवंय की मी ऋतिकशी लग्न करावं, त्याच्याकडे काहीही नसताना. तुम्ही सगळे आपापला विचार करता, मग मलाही माझा विचार करायला हवा. मी नाही करणार हे लग्न. ठीक आहे, तुझ्या नावावर 25 एकर जमीन करायला तयार आहे मी. पण तू तुझा शब्द फिरवणार तर नाहीस ना? विदा त्यांनी एकदा शब्द दिला की दिला, मग त्या शब्दावरनं विदा ते माघारी परत कधीच हटत नाही. तू चल, लग्नाला उशीर होतोय. हो, तू जा पुढे, मी येते. शाब्बास अंतरा. दादा, अरे अजून कशी आली नाही अंतरा? थांब जरा, मीच घेऊन येते तिला. किस्ता येळ लावलाय हिनी. गुली मावशी, मी घेऊन येते तिला.
चल. अगं किती सुंदर आहे तुझा नेकलेस. माझी खूप इच्छा होती माझ्या लग्नात पण असाच नेकलेस घालायची, पण चल. हे घे. अगं पण काय? अगं हा हार तुझ्यावर लई सुंदर दिसेल, आणि आज तू नवरी आहे म्हणल्यावर सगळ्यात सुंदर दिसली पाहिजेस. थांब, मीच घालते तुला यो हार. लई गोड दिसतेस. चल चल. शुभमंगल सावधान, गंगा सिंधू सरस्वती ते यमुना. शुभमंगल सावधान. खाकी काय रे राया, लग्नात कृष्णाला चारलं नाहीस, आता तरी सारखी. वृत्ती कांत्रा, तुम्ही बी घास भरवा एकामेकाला. नव्या नवऱ्या नवरीनी एकामेकाला घास भरवायचं असते ती. सॉरी सॉरी, तुझं तूच खा ना.
रंजना बस. माझ्या नावावर 25 एकर शेती कर. काही बी झालं तरी भाऊंना मी अंतराला दिलेलं वचनाबद्दल सांगितलंच पाहिजे. काय एवढा कसला विचार करतोयस? मला तुम्हाला सगळ्यांना एक लय महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आत्ता काय? भाऊ, मला तुम्हाला काहीतरी लय महत्वाचं सांगायचंय. नाही राय, आम्हाला जरा महत्वाचं काम आहे. भाऊ, लय महत्वाचं आहे. चला पटकन बोला. मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली आहे. काय? अंतरा ही लग्न मोडायला चालली होती. ऋतिककडे कसलीच नोकरी नाही, कसली प्रॉपर्टी नाही. त्याच्यामुळे लग्नानंतर तिला तिच्या भविष्याची काळजी वाटत होती. तिने हे लग्न मोडू नये, लग्नाला तयार व्हावं म्हणून मी तिला आपली 25 एकर जमीन तिच्या नावावर करायचं वचन दिले. ही अंतरा तर माझ्या बी पुढची निघाली की 25 एकर शेती स्वतःच्या नावावर करून घ्यायला निघाली. आणि मला काहीच पत्ता लागून दिला नाही. तिच्याकडे बघावंच लागतंय. आता फोटो सेशन बंद. आता मस्तपैकी नाव घ्या एक. पहिलं कोण घेणार सांगा. अरे आता कशाला? कोण घेणार सांगा. पहिलं नाव कोण घेणार सांगा. घेतो मी. आता माझ्या वागा नाव घेतो अंतराचं. नाव घेतो अंतराचं. डोक्याला बांधून बाशिंग. नाव घेतो अंतराचं. डोक्याला बांधून बाशिंग. माझं नाव ऋतिक कोरडे, तालुका सटाणा, जिल्हा वाशिम. अंतरा वहिनी, आता तुम्ही काय की नाव. नाव घेते ऋतिकचं, चूक भूल घ्यावी द्यावी. नाव घेते ऋतिकचं, चूक भूल घ्यावी द्यावी. आता या घराची माझ्या हातात असणारे चावी. वा, लयच भारी नाव घेतलंस ग. खरंच की अग. चल, वाईच तुझी नजर काढती. ये. काय ग, काय झालं? ही समद काय चाललंय तुझं? कुठं काय? अगं त्यांनी मला नाव घ्यायला सांगितलं, मी नाव घेतलं. मी तुला नावाबद्दल नाही, शेतीबद्दल विचारत्या. तू 25 एकर शेती तुझ्या नावावर करून घेतलीस आणि मला साधं विचारलं बी नाहीस. हे तुला कोणी सांगितलं गुली आत्या? ती महत्वाचं नाही अंतरा. तू ही समद मला न विचारता का केलंस ती सांग आधी. का सांगू तुला मी? माझं आयुष्य, मला माझ्या आयुष्याचा विचार करायला नको. ए, तुझा विचार केलेला उडत. इथं जी काय घडणार नाही ती माझ्या मर्जीने घडणार आहे. त्याच्यामुळे तू तुझं डोकं चालवायचं नाही, कळलं? का नको माझं डोकं चालवू? ऋतिकला ना काम ना धंदा ना कुठल्या जबाबदारीची जाणीव. तू मला वचन दिलं होतं की माझं रायाशी लग्न लावशील आणि ऋतिकशी लग्न लावतेस. वय, तुझं रायाबरोबरच लगीन करून देणार होती मी.
पण त्याच्याबरोबर का नाही केलं ही बाहेर लग्नाला आलेल्या गुरुजींनी जाऊन विचार. गुरुजींनी लग्नानंतर रायाची पहिली बायको मुरा पडायच्या आधीच मरणार आहे असं भाकीत केलं होतं. आणि ह्या भाकितावर विश्वास ठेवून मी कृष्णेचं रायाचं लगीन लावून दिलं. मला असं वाटलं ती लगेच मरेल आणि मग काय तुझं रायाचं लगीन लावून देता येईल. पण काही झालं तरी ती मरण झाली त्याला मी तरी काय करू. कृष्णीला या घरात फक्त तिचा बळी द्यासाठी आणलं होतं. ती तर या घराची मालकीणच होऊन बसल्या. मी कवा धरून तिच्या मरणाची वाट बघत होती. मी आता जे काही ऐकलं ते खरं आहे का? रायाची पहिली बायको अल्पायुष्य ठरेल हे भाकीत तुम्हीच केलं होतं का? हो, मी रायाची पत्रिका बघितली होती तेव्हाच हे सांगितलं होतं. तुम्ही हे भाकीत सांगितले ते घरात कुणाकुणाला ठाऊक होतं? सगळ्यांनाच. मी घरातील सगळ्यांनाच याची कल्पना दिली होती. म्हणजे रायाला मी मरणार होते हे माहिती होतं, तरी त्यांनी माझा बळी देण्यासाठी माझ्याशी लग्न केलं.